बंद रेशन कार्ड चालू करायचं असेल तर तुम्ही 2 स्टेपमधून ते करू शकता. कारण रेशन कार्ड हे फक्त रेशन घेण्यासाठी नाही, त्यातून अजूनही बरेचसे बेनिफिट्स तुम्हाला असतात. हे एक डॉक्युमेंट्स म्हणून इम्पॉर्टंट आहे. तर या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड चालू आहे का आणि नसेल तर कसं चालू करायचं हे सांगितलं आहे. सगळ्यात पहिलं तर प्ले स्टोअरवरती जायचं आणि उमंग म्हणून ॲप आहे तो सर्च करायचा, इन्स्टॉल करायचा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचा. नेक्स्ट गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर हेअरवरती क्लिक करायचं. जर तुमच्याकडे आधीचा ॲप असेल तर मोबाईल नंबर आणि जो एम-पिन असतो तो टाकायचा आणि कंटिन्यू करायचा. आणि तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर रजिस्टर करावं लागतं. रजिस्टर करताना मोबाईल नंबर टाकायचा. आपला जो स्टेट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. आता इथे आपला महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या ॲग्री करायचं आणि कंटिन्यू करायचं. नंतर परमिशन विचारली आहे ती अलाव करायची. लोकेशन इनेबल करायला सांगितले तर सेटिंगमध्ये जाऊन जी लोकेशन ऑफ असेल GPS ते ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर बॅक यायचं. आता या ठिकाणी क्लोज करायचं हे जे आलंय ते आणि क्लोज करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा एम-पिन सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे जो पण काही तुम्हाला पिन ठेवायचा आहे तो सेट करायचा. कंटिन्यू करायचा. आता इथे सर्च बार दिसतोय वरती. त्या सर्च बारमध्ये मेरा रेशन किंवा PDS अशी जी सर्व्हिस आहे ती सर्च करायची. आता इथे मेरा रेशन म्हणून सर्च करूया. त्यानंतर मेरा रेशन खाली जे पहिलं दिसेल त्याला सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची डिटेल्स शो होईल. 2 मिनिटानंतर हे लोड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स आहे ती पूर्ण शो होईल. आता जर तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे का बघायचं तर व्ह्यू रेशन कार्ड डिटेल्स हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. व्ह्यू रेशन कार्ड डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे रेशन कार्डचा नंबर आहे तो रेशन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आणि चेक डिटेल्सवरती क्लिक करायचं. तुमचं रेशन कार्ड ॲक्टिव्ह असेल तर सगळ्यांचे नावं येतील आणि त्या नावाच्या समोर इथे येस म्हणून लिहून येईल. म्हणजे त्यांचं जे KYC आहे ते झालेलं असेल आणि हे रेशन कार्ड ॲक्टिव्ह असेल. जर रेशन कार्ड ॲक्टिव्ह नसेल तर इथे इनॲक्टिव्ह म्हणून असेल. त्यांचं रेशन कार्डच्या पुढे जे नंबर आहे त्याच्या पुढे येस नसेल तिथे KYC करण्यासाठी ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचा. त्यानंतर तुमचा जो मेंबर आहे त्या मेंबरचा आधार कार्ड नंबर टाकायचा. त्याच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आणि त्याची KYC होऊन जाईल. असे सगळ्या मेंबरची KYC करून तुमचं रेशन कार्ड आहे ते 25 ते 30 दिवसामध्ये चालू होऊन जातं. अशा पद्धतीने तुम्ही घरी बसल्या सुद्धा तुमचं बंद रेशन कार्ड चालू करू शकता. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता.